राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता मी चाललोय लालबागला। तर तुम्हाला माहितीच असेल देवी बसले आणि आज आहे तिसरा दिवस। तर आपण लालबागला जाणार आहे देवीचं दर्शन घ्यायला। आणि पहिले आपण देवीचं दर्शन घेणार आहे लालबागची माता, त्याच्यानंतरला तेजुकाईची माऊली आणि त्याच्यानंतरला चिंचपोकळीची आई भवानी। तर आता आपण निघूया जायला। आणि आता मी लालबागमध्येच आहे, हे बघा। आणि माझं घर आहे का त्या साईडला आहे। आणि मी आलो आज पप्पाची गाडी घेऊन, बघा तुम्ही बघू शकता पप्पाची गाडी आहे। मंडळी आता मी आलो आहे लालबागची माता आणि मेन रोडला मी आलेलो आहे, बघा हा हायवे आहे। आणि यांचं डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता, साईडनी लाइटिंग केलेली आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। तर आता आपण मेन गेटच्या इथं आलो आहे, बघा असा मेन गेट आहे। आणि इथून आता आत जाऊया। इथं स्क्रीन पण लावलेली आणि आहे बघा, बंद आहे पण स्क्रीन। जर तुम्हाला ओटी घ्यायची असेल तर बघा इथं ओटी पण आहे गेटच्या आत आल्यानंतरला लेफ्ट साईडला। तर मंडळी माझं दर्शन करून झालंय, तुम्ही पण दर्शन करून घ्या। आणि डेकोरेशन पण बघा तुम्ही कसं आहे। डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट पण करा। आणि आता आपण इथून दर्शन करून आलो आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे डायरेक्ट तेजुकाईच्या माऊलीसाठी। आणि इथूनच बाहेर आल्यानंतरला या बघा आलो त्याच रस्त्याने परत इकडं बाहेर जायचं आहे। आणि मी तुम्हाला रस्ता पण सांगतो इथून कसं जायचं। तर बघा इकडून रस्ता क्रॉस करून या साईडला यायचं आहे, त्याच्या समोरच्या रोडला जायचं आपल्याला। आपण होतोय बघा या साईडला, या साईडकडून डायरेक्ट ह्या साईडला यायचं आहे। आणि हा रस्ता क्रॉस करून आपल्याला जायचं आहे बघा तिथं आहे तेजुकाईची माऊली। तर आता आपण पोहोचलोय तेजुकाईच्या इथं। तर मंडळी आता आपलं तेजुकाईची माऊलीचं दर्शन पण करून झालंय, तर बघा। आणि इथून आता आपण जाणार आहे चिंचपोकळीची आई भवानी। त्याच्यासाठी आता तुम्ही जर आले असेल चालत तर तुम्ही इथूनच डायरेक्ट या साईडला जाऊ शकता, चालत येणार असेल। आता मी आलो गाडी घेऊन आणि माझी गाडी लागली आहे त्या साईडला, गणेश गल्लीच्या त्या साईडला रोडला लागली आहे। तर मी तिथून गाडी घेऊन मग डायरेक्ट फिरून जाणार आहे। आणि जर तुम्ही येत असेल चालत तर मग तुम्ही इकडूनच जावा, इथून असं या साईडला पुढे गेलं ना सरळ सरळ जायचं आणि राईट मारायचं आहे। तर मंडळी आता आपण पोचलोय चिंचपोकळीमध्ये। आणि यांचं डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता, कशी पट्टी केलेली आहे आणि त्या पट्टीमध्ये बारीक बारीक बल आहेत। तर आतमध्ये जाऊया आता आपण। चिंचपोकळीची आई भवानी।
तर हे बघा चिंचपोकळीची आई भवानी. आणि गर्दी पण आहे बघा किती आहे. आणि इथंच बारीक एक सोन्याची मूर्ती पण आहे देवीची. तर बघा इथं ठेवली आहे. बघा माझं दर्शन घेऊन झाले. तुम्ही पण दर्शन घ्या. आणि यांचं डेकोरेशन पण तुम्ही बघा कसं आहे. तर मंडळी आता आपलं दर्शन झालंय आणि आता इथून मी निघतोय. आणि तुम्हाला ओटी पाहिजे असेल तरी ओटी पण भेटते इथं. तर मंडळी हे बघा मी आता माझ्या बिल्डिंगच्या इकडे बाहेर पोचलोय. आता कॉलनीच्या आत आलोय मी. हे बघा तर मंडळी आता मी पोचलोय. आपल्या दोन्ही गाड्या इथं पार्किंग केलेल्या आहेत. आणि ही मी राहत होती ही बिल्डिंग आहे. पूर्ण इथून तर तिथपर्यंत लांब आहे बघा. तर मंडळी हा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय.